नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करत असताना त्यांनी एक घोषणा केली होती. थकीत शेतकऱ्यांना आणि गरजू शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी. जर ते जे काही शेतकरी बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान या संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली होती. आणि त्यानंतर 1 एप्रिल पर्यंत जे काही परदेशी यांच्या नेतृत्वात समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्या समितीच्या माध्यमातून अहवाल सादर केले जातील आणि त्या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती. आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील माहिती दिलेली आहे. या चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काही अटी आणि नियम घालून देण्यात आलेले आहेत. आता हे नेमक्या अटी आणि जे काही शर्ती असेल त्या काय असणार आहेत, नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणाची होणार आहे, म्हणजेच यामध्ये जे काही 2 लाख रुपयाची कर्जमाफी असेल ती कोणत्या शेतकऱ्यांची केली जाणार आहे, यामध्ये जमिनीची काही अट टाकण्यात आलेली आहे का आणि काही अटी टाकण्यात आलेली आहे का, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मोठी घोषणा करण्यात आली होती. थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी अशी एक माहिती देण्यात आली होती. आणि जे बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान अशी देखील माहिती देण्यात आली होती. आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे असतील, कृषी मंत्री भरणे मामा असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा वारंवार कर्जमाफीच्या संदर्भात काही माहिती देण्यात आली होती. आणि त्यानंतर 1 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी असेल किंवा त्याचे जे काही अहवाल असतील, एसओपी असेल, ती सादर केली जाईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आली होती. आणि त्यानंतर 1 एप्रिल सुद्धा झालं आणि काही प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे. एकंदरीत या एसओपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही डाटा असेल, जे काही समिती असेल, समितीच्या माध्यमातूून परदेशी यांच्या माध्यमातून जे काही समिती गठीत केलेली आहे, त्या गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातून बँकरची माहिती जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजेच काय, तर शेतकऱ्यांची जे काही कर्जमाफी असेल त्याच्यासाठी जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर शेतकरी किती भरतात आणि जे काही थकीत शेतकरी असलं ते किती आहेत, पुनर्गठन करणारे शेतकरी किती आहेत आणि मयत शेतकरी किती आहेत, अशी सगळी माहिती आता एकंदरीत या बँकर समितीच्या माध्यमातून घेतली जात आहे. आणि या समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल असतील ते 1 एप्रिल पर्यंत सादर केले जातील अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती. आणि त्याच आधारे आता जे काही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये उद्योगपतीची कर्जमाफी होणार नाही. ज्यांच्याकडे 4 व्हीलर किंवा आलिशान गाडी असेल अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असेल किंवा एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असेल, तो जर शेतकरी त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार नाही. यामध्ये जर 5 एकर किंवा 10 एकराच्या वरती कोणाकडे जमीन असेल, कोणाकडे 20 एकर 40 एकर अशी जी काही जमीन असेल एका शेतकऱ्यांच्या नावावरती, तर त्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार नाही. 5 एकराच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते असं सुद्धा या समितीच्या माध्यमातून काही अहवाल सादर केलेले आहे. त्या पद्धतीने किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे या कर्जमाफीसाठी जे काही पात्र असतील ते शेतकरी फक्त 5 एकराच्या आत असू शकतात आणि अल्पभूधारक शेतकरी यामध्ये पात्र असू शकतात. त्याचबरोबर एखादा आमदार असेल त्याची सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. म्हणजे आमदार जरी असेल परंतु त्याच्या नावावर जर जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांची सुद्धा किंवा त्या आमदाराची सुद्धा कर्जमाफी होणार नाही. एखादा जिल्हा परिषदचा शिक्षक असेल, तो जर एखाद्या नोकरीवरती रुजू असेल तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार नाही किंवा त्या शिक्षकांची सुद्धा कर्जमाफी होणार नाही. एखादा आमदार असेल किंवा जिल्हा परिषदचा सदस्य असेल किंवा एखादं त्याच्याकडे पद असेल तर अशा शेतकऱ्यांची किंवा त्या आमदार खासदाराची सुद्धा कर्जमाफी होणार नाही. एखादा क्लास 1 किंवा क्लास 2 अधिकारी असेल अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. परंतु यामध्ये जे काही शेतकरी असतील ते अल्पभूधारक शेतकरी यामध्ये पात्र असतील. या अल्पभूधारक शेतकऱ्यांना जर कर्जमाफी पाहिजेत असेल किंवा त्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी मात्र फार्मर आयडी महत्वाचे असणार आहे. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड सुद्धा अपडेट महत्वाचं असणार आहे. तुमच्या आधार कार्डला जर बँकेचं तुमच्या आधार कार्डला किंवा तुमच्या बँकेच्या खात्याला जर आधार कार्ड लिंक नसेल किंवा पॅन कार्ड नसेल तरी ते सुद्धा तुम्हाला लिंक करणं महत्वाचं असणार आहे. एखाद्या घरातील व्यक्ती मयत असेल तर त्याचा जे काही मृत्यूचा दाखला असेल, वारसाचं जे काही आधार कार्डची झेरॉक्स असेल, बँकेचं पासबुक असेल, अशी जी काही कागदपत्र असतील ते देखील बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय मात्र कोणत्याही प्रकारची कर्जमाफी होत नाही. मग यामध्ये जे काही लाभार्थी असतील ते 5 एकराच्या आतले लाभार्थी यामध्ये पात्र केले जातील.
ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे 2030 सप्टेंबरच्या अगोदरचं, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ यामध्ये दिला जाईल. आणि त्यानंतर 30 सप्टेंबरच्या नंतर आपण जर बँकेचं कर्ज किंवा व्याज जरी भरलेलं असेल तर अशा देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकत नाही, किंवा त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे दिलं जाऊ शकते 50,000चं. अशा पद्धतीने जे काही चंद्रशेखर बावनकुळे येतं, जे काही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून जी काही माहिती दिलेली, काही एसओपी सादर केलेली आहे, त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही अहवाल असेल तो लवकरच सादर केला जाईल अशी देखील माहिती देण्यात आली होती. आणि 1 एप्रिलच्या नंतर ते अहवाल सुद्धा सादर झालेले असावे अशी देखील माहिती सांगण्यात आलेली आहे. आता एकंदरीत जी काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल ती लवकरच सुरू केली जाईल. शेतकऱ्यांची जे काही कर्जमाफीचा डाटा असेल तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल, किंवा बँकेच्या माध्यमातून त्याला केवायसी करण्याचं जे काही प्रक्रिया असेल ती सुरू केली जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा आपली फार्मर आयडी महत्वाची असणार आहे. मग तुमच्याकडे सामायिक जमीन असेल किंवा व्यक्तिगत जमीन असेल, अशा देखील शेतकऱ्यांना फार्मर आयडी ही महत्वाची असणार आहे. अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.